दिल्लीतील विद्यार्थी मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला पाथरी कडकडीत बंद. तहसीलवर विविध संघटनांचा भव्य मोर्चा. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पाथरी शहरात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील प्रमुख बाजारपेठा दिवसभर बंद राहिल्या. वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने माजलगाव रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी मोर्चात माकपाचे जिल्हा सचिव दीपक लिपणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, वंचित बहुजन आघाडीचे टी.डी. रुमाले, आवळाजी ढवळे, ज्येष्ठ नेते प्रकाश उजगरे, बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे, रामभाऊ गालफाडे, राजेश गोटे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनंता कांबळे, दिनकर कदम, ॲडव्होकेट अशोक पोटभरे आदी मोर्चात सहभागी झाले होते. मॅक्स परभणी लाईव्ह विशेष रिपोर्ट. गणेश जत्ती, पाथरी. काल बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राबद्दल हक्क दिले. कारण असं आहे की देश पातळीवर देश पेटलेला आहे. विद्यार्थी शिक्षण नाही, बेकारी आहे, प्रचंड बेकारी आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवा की सनदी अधिकारी गुलाम झालेले आहेत. इतकंच नाही, ज्या न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे त्याला म्हणजे शेवटचा हिसाब होतो, तेही आज डळमळीत झाले का अशी संशय यायला लागले. आणि म्हणून आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि हा अधिकार आम्ही राबवला पाहिजे. या देशाचे नागरिक म्हणून संविधानाने दिलेला आमचा तो अधिकार आहे आणि याला जर कोणी दिवशीत असेल तर तो आम्ही सरळ संविधानाला घाला समजून आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार. की भारतातला प्रचंड सर्वच नागरिक संतापलेला आहे, तरुण संतापलेला आहे. त्याचं कारण असं आहे की हाताला काम नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही आणि शिक्षणात असे पेपरफुटीचे प्रकरणं होत आहेत. आणि काय मागणी होती हो विद्यार्थ्यांची? साधी मागणी, फक्त एका शिक्षण मंत्र्यानं राजीनामा द्यावा. एवढी किरकोळ मागणी जर हे देश देऊ शकत नसतात पंतप्रधान, तर मग याच्यामध्ये इंगित काय? त्याचं कारण असं आहे की जर एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला कायम राहणार आहे. आज तर सुरुवात आहे, पण आम्ही आता फक्त सुरुवात, आमचं कम्युनिकेशन झालेलं नाही. म्हणून हा लढा याच्या पुढं व्यापक स्वरूपात केला जाईल. सर्व धर्मीयांना, सर्व समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना, सर्व राजकीय पक्षांना विचारात विश्वासात घेऊन यापुढील नेटाने लढल्या जाईल. देशातला एक ज्वलंत प्रश्नावर त्यांनी हात घातला. जनमानसाची भावना आहे ते कुठेतरी त्यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज त्यांच्या या निर्णयातून आपण सर्व साधी गोष्ट आहे. आताच आमच्या सहकार्याने बोलताना तुम्हाला सांगितलं, या 10 वर्षात 152 पेपर आणि 152 पेपर फुटून सुद्धा जे विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी नुकसान झालं. अनेक जर रोचक कथा आपण ऐकल्या तर अनेक विद्यार्थ्यांच्यावर मानसिक परिणाम झालाय, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, अनेकांनी आत्महत्या केल्यात. तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही. आणि न्याय हक्क मागण्यासाठी जर विद्यार्थी रस्त्यावर उतरले असतील, आजपर्यंतच्या इतिहासात आपण बघितलं असेल की अनेक एखादा रेल्वे अपघात झाला, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला. एखाद्या रुग्णालयात कुठेतरी आग लागली, त्याचा काही मागे 10 जण काही भरपूर मेले, त्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. एवढे विद्यार्थ्यांची, एवढे त्यांच्या जीवनाशी खेळत असताना, एवढं वाईट घटना घडल्या असताना सुद्धा सरकारचा युगो ह्याच्यात कशामुळे काय माहित नाही. साधा त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही. उलट इकडे विद्यार्थी आंदोलन करीत असताना इकडे दाद काढण्याचं काम त्या धर्मेंद्र प्रधानांनी केलं. आणि म्हणून आज आपण बघितलं असेल न्याय व्यवस्थेवर सुद्धा आता विश्वास ठेवावा का नाही हा प्रश्न झालेला आहे. कारण काल याच गंभीर प्रश्नावर काही जनतेच्या वतीनं काही वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि विद्यार्थ्यावर जे लाठीचार्ज झाला याची चौकशी करा, याचा सुमोटो करा, अशा प्रकारची मागणी केली. पण त्या सरन्यायाधीश महाशयांना सुद्धा त्या ठिकाणी वेळ नाही.
त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही ते व्हिडिओ वगैरे बघत नाहीत, आम्हाला वेळ नाही, कोर्टाचा वेळ चालू आहे. या बंदला सामाजिक व इतर राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे. 100%. कारण हा जरी पुढाकार वंचित बहुजन आघाडीने घेतला असेल तर सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेत आणि भावना जनमानसाची आहे. हा लढा जनतेचा आहे, हा पक्षाचा नाही. ठीक आहे, त्याची लिडिंग जर वंचित बहुजन आघाडी करीत असेल, परंतु ह्याच्यामध्ये उतरणारे सर्व जे तरुण दिसतील तुम्हाला, सर्व कार्यकर्ते दिसतील, हे सर्व पक्षाचे सर्व धर्माचे सर्व जाती. त्यामुळे हा भारतीय नागरिकाचा लढा आहे. त्यामुळे सगळ्यांचा याला पाठिंबा आहे. आणि आज तर समजा ही काही थोड्या कालावधीत सूचना आली, पण भविष्यात याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाच्या वतीने केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत हे सरकार चुकणार नाही आणि त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ राहतो.